नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 17 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे टोळग्यासाठी समिती, शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सुतोवाच. आपल्या सर्वांना माहीत आहे की केंद्र सरकारने 3 कृषी कायदे आणले आणि त्या 3 कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी जे आहेत ते आंदोलन करत आहेत. आता ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, तर न्यायिक पुनरावलोकन. ठीक आहे. तर या तत्वाच्या अंतर्गत सुप्रीम कोर्टमध्ये पिटिशन्स गेले की केंद्राने जे कायदे बनवलेत ते लोकांच्या हितासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप जास्त नुकसान होणार आहे. तर सुप्रीम कोर्टने काय केलं की हा तडा सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करू, तर आपण एक समिती नेमू. ठीक आहे. सर्वात आधी आपण बघून घेऊ की न्यायिक पुनरावलोकन काय असतं, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे. तर लक्षात घ्या, जे न्यायिक पुनरावलोकन आहे त्याचे 2 भाग असतात. ठीक आहे. पहिलं तर काय, तर केंद्र सरकारने जर कुठलाही कायदा बनवला असेल आणि तो कायदा हा सामान्य नागरिकच्या हितासाठी नसेल, तर तसा कायद्याला हे बातल करायचा जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टकडे आहे. त्यालाच आपण नल अँड वॉइडसुद्धा म्हणतो. एखादा जर ॲक्ट आला असेल तर त्याला नल अँड वॉइड डिक्लेअर करायचा अधिकार कोणाकडे आहे, तर तो सुप्रीम कोर्टकडे आहे. दुसरं ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनरावलोकन. याचं म्हणजे जो दुसरा प्रिन्सिपल आहे किंवा दुसरा जो तत्व आहे तो आहे की सुप्रीम कोर्ट स्वतःचे जे डिसिजन दिलेत त्याच्यावरती तो पुनर्विचार करू शकतो करणं. ठीक आहे. आता याचं आपण एक एक्झाम्पल देऊ. तर लक्षात घ्या, आपला प्रस्तावनाचा जो केस होता तो, ठीक आहे, कुठला केस, तर प्रिएम्बलचा केस, प्रस्तावनाचा केस होता. ओके. पहिला जो केस होता तो होता बेरुबारी युनियन केस. कुठला होता, बेरुबारी युनियन केस. कधी आलं होतं, 1960मध्ये आलं होतं. बेरुबारी युनियन केसमध्ये काय सांगण्यात आलं होतं की जे प्रस्तावना आहे, ज्याला आपण प्रिएम्बल म्हणतो, हा संविधानाचा भाग नाही आहे. परंतु केशवानंद भारती केस 1973मध्ये हा केस जो आला होता, तिथे सुप्रीम कोर्टने स्वतःचं जे बेरुबारी युनियन केसमध्ये जो डिसिजन होता त्याच्यावरती पुनर्विचारणा केली आणि स्वतःचा जो डिसिजन होता त्याला चेंज करून टाकला आणि काय सांगितलं की बाबा प्रस्तावना जे आहे ते संविधानाचा एक भाग आहे म्हणून. तर अशा प्रकारे स्वतःच्याच डिसिजनला रिव्ह्यू करायची ऑथॉरिटीसुद्धा सुप्रीम कोर्टकडे आहे. आणि आता जो केस चालला आहे त्याच्यामध्ये काय झालं की केंद्राने जे कायदे बनवले आहे ते शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही असं शेतकऱ्यांना वाटतंय. म्हणून त्यांनी काय केलं, तर न्यायिक पुनरावलोकन या तत्वाच्या सहाऱ्याने ते सुप्रीम कोर्टकडे गेले आणि सांगितलं की बाबा तुम्ही हे जे कायदे आहेत त्यांना रद्द करा. सुप्रीम कोर्ट म्हणते आपण एक समिती बनवू आणि बघू की बाबा खरंच हे कायदे तुमच्या हितासाठी आहे का नाही, किंवा तुम्हाला हे नुकसान करणार आहे. समितीने जे सांगितलं ते आपण डिसाईड करूया मग. ठीक आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू. ठीक आहे. लक्षात घ्या, ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजेच न्यायिक पुनरावलोकन. ठीक आहे. हा जो तत्व आला होता हा केशवानंद भारती केसनुसार आला होता. तो 24 एप्रिल 1973 जो केशवानंद भारती केसचा डिसिजन आला होता त्याच्यानुसार आपण काय केलं, तर बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत संरचना हा एक तत्व आपण आपल्या संविधानामध्ये ॲड केला. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय की तुम्हाला जे काही अमेंडमेंट करायची तुम्ही अमेंडमेंट करा, परंतु तुम्हाला बेसिक स्ट्रक्चरला चेंज करता येणार नाही. ठीक आहे. जसं आपला फंडामेंटल राईट झाला, फंडामेंटल ड्युटीज झाला, तसंच आपलं इतर जे अधिकार वगैरे झाले. ठीक आहे. तर हे सर्व काय आहे, हे सर्व आपले फंडामेंटल्स आहेत. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशनचे काय आहेत, ते फंडामेंटल्स आहेत. तर यांना तुम्हाला चेंज करता येणार नाही. इतर तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही चेंज करू शकतात. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू जे आहे ते पण या जे मूलभूत रचनांचे जे तत्व आहेत त्याच्यापैकी एक आहेत. ठीक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू ऑल्सो अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर. ठीक आहे. तर ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू करायचं काम हे 2 ऑथॉरिटीकडे आहे. एकतर तुम्ही हायकोर्टकडे जाऊ शकतात किंवा सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकतात. जर हायकोर्टकडे गेले तर कलम 226 आणि कलम 227 याचा अंतर्गत ज्युडिशियल रिव्ह्यूचा निकाल देता येतो. आणि सुप्रीम कोर्टकडे जर गेले तर सुप्रीम कोर्टमध्ये आर्टिकल 32, ठीक आहे, कुठला आर्टिकल 32 आणि दुसरा एक आर्टिकल बघितलं गेलं तर आर्टिकल 136. कुठलं आर्टिकल 32 आणि आर्टिकल 136 याच्या अंतर्गत तुम्ही ज्युडिशियल रिव्ह्यूची जे पिटिशन आहे ते फाईल करू शकता. ठीक आहे. लक्षात ठेवा, सुप्रीम कोर्टमध्ये कुठले तर 32 आणि 136 आणि हायकोर्टमध्ये 226 आणि 227 याचा
अनुसार आपण ज्युडिशियल रिव्ह्यूसाठी पिटिशन फाईल करू शकतो. ठीक आहे. आता सध्याचा जो जजमेंट सुप्रीम कोर्टने दिलेला आहे किंवा एक प्रोव्हिजन केलेलं आहे की बाबा आपल्याला समिती बनवली पाहिजे करणं, तर ते त्यांनी कलम 142 वापरून दिलं आहे. ठीक आहे. आता कलम 42 काय म्हणतो, तर कलम 42 म्हणतो कंप्लीट जस्टिस. ठीक आहे. कंप्लीट जस्टिससाठी आहे. कंप्लीट जस्टिस करण्यासाठी जे काही गरजेचं असेल, ठीक आहे. आता समजा या केसमध्ये आपल्याला समिती बनवणे हा गरजेचं होतं करणं. ठीक आहे. तर समिती बनवायचं काम तर बेसिकली एक्झिक्युटिव्हचं आहे ना, लेजिस्लेचर कसं काय सांगू शकते. परंतु कंप्लीट जस्टिससाठी जे काही तत्त्व लागत असतील ते सर्व इम्प्लिमेंट करायचं काम हे सुप्रीम कोर्ट करू शकते. ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का. कंप्लीट जस्टिस हे देण्यासाठी जे काही करावं लागेल ते सर्व करायचं ऑथॉरिटी हे सुप्रीम कोर्टकडे आहे. ठीक आहे. तुम्हाला माहिती असेल की अयोध्या केस, ठीक आहे, अयोध्या केसमध्ये झालं होतं ते, तिथे काय केलं सुप्रीम कोर्टने, तर सुप्रीम कोर्टने जी अयोध्याची जी जागा होती ते आपले राम मंदिर ट्रस्टला दिली. ठीक आहे. परंतु UP सेंट्रल वक्फ बोर्ड जे होता त्यांना पण त्यांनी 5 एकर जागा हे म्हणजे 5 एकर जागा ही अलॉट केली. ठीक आहे. तर आता 5 एकर जागा अलॉट करणे हे तर ऑथॉरिटी नव्हती ना सुप्रीम कोर्टकडे, तरी त्यांनी हे केलं. कारण लँड वगैरे अलॉट करणे हे तर एक्झिक्युटिव्हचं काम आहे. सुप्रीम कोर्ट कसं काय असं करू शकते, तर लक्षात ठेवा कलम 142च्या अंतर्गत कंप्लीट जस्टिस देण्यासाठी जे काही योग्य वाटेल ते सुप्रीम कोर्ट करू शकते. ठीक आहे. जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखादा डॉक्युमेंट हे सर्व रिप्रेझेंट करायचं जर सांगितलं तरी ते एखाद्या व्यक्तीला ते रिप्रेझेंट करावंच लागतं. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्ट काहीही मागू शकते कंप्लीट जस्टिसच्या अंतर्गत. ठीक आहे. तर तसंच या केसमध्ये काय सांगितलं आहे, तर त्यांनी एक समिती बनवण्यासाठी सांगितलं आहे. ठीक आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का. आणि जर समजा एखादं डिसिजन किंवा एखादा ऑर्डर दिला, ठीक आहे, एखादा ऑर्डर दिला सुप्रीम कोर्टने आणि की बाबा कंप्लीट जस्टिससाठी हे अनिवार्य आहे, तुम्हाला हे सर्व करावं लागेल. समजा एक एक्झाम्पल घेऊ इथेच की जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे म्हणजे ते केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारला सांगितलं की बाबा तुम्हाला एक समिती बनवायची आहे. ठीक आहे. जी समिती जे काही तुमचे इश्यू आहे त्याच्यावरती डिस्कशन करेल. जर केंद्र सरकारने ही समिती बनवली नाही ना, तर त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्टसुद्धा लागू शकतो. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, काय लागू शकतो, कंटेम्प्ट ऑफ कोर्टसुद्धा लागू शकतो. ठीक आहे. तर हे आपण कंप्लीट जस्टिसविषयी बघितलं आणि समिती नेमण्याची जी सुप्रीम कोर्टची ताकद आहे त्याच्याविषयी आपण चर्चा केली. बघू पुढे कुठली महत्त्वाची न्यूज आहे, तर रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीरंग गोडबोले. आता सर्वात आधी लक्षात घ्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ काय असते, यालाच आपण सेन्सर बोर्ड म्हणतो. काय म्हणतो, सेन्सर बोर्ड. ठीक आहे. जे काही नाटक असतात, फिल्म असतात, त्याच्यामध्ये काही विवादास्पद जर आचरण वगैरे झालं असेल तर त्याला कट वगैरे करायचं काम हा सेन्सर बोर्ड करतो. ठीक आहे. आपल्या संस्कृतीशी योग्य आहे का नाही ते सर्व जे काही सीन वगैरे दाखवले गेलेत तर ते सर्व बघायचं काम कोण करतो, सेन्सर बोर्ड करतो. आणि आता सध्या त्याच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे, तर श्रीरंग गोडबोलेची. ठीक आहे. एवढंच महत्त्वाचं आहे, तेवढं लक्षात ठेवा, श्रीरंग गोडबोले. ठीक आहे. आता अध्यक्षपदी ते आलेत. पुढे खाजगी रुग्णालयात 80% खाटा फेब्रुवारीपर्यंत राखीव. आता कोरोनाची दुसरी लाट येते असं गव्हर्नमेंटला वाटते, म्हणून त्यांनी काय केलं, तर खाजगी रुग्णालय जी आहेत तिथे 80% खाट जे आहेत ते कोरोना रुग्णांसाठी राखीव केलेत. ओके. आता हे अधिकार कोणी म्हणजे सरकारला कसं काय दिला, आता प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ना, तर गव्हर्नमेंट कसं काय इंटरफेअर करू शकते तिथे जाऊन, असं तुम्हाला प्रश्न आला असेल. तर लक्षात ठेवा डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005, ॲपॅडेमिक कंट्रोल ॲक्ट 1897, बॉम्बे चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्ट 1950, बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949 या कायद्याचा अंतर्गत राहून हे जे सरकार आहे, ठीक आहे, राज्य सरकार आहे, त्याला ऑथॉरिटी भेटते की ते कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये हे जागा राखीव करू शकतात करणं, म्हणजे बेड्स हे राखीव करू शकतात. ठीक आहे. तर कुठले डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट वर्ष लक्षात ठेवा का जोड्या लॉमध्ये येऊ शकते. तर डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005, अपॅडेमिक कंट्रोल ॲक्ट 1897, बॉम्बे चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्ट 1950 आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949 या जे काही कायदे आहेत त्याचा अंतर्गत राहून काय, तर राज्य सरकार जे आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये बेड्स वगैरे रिझर्व करू शकते. ठीक आहे. तसंच किती मेडिकल एक्सपेन्सेस होणार, म्हणजे एका दिवसाला जर तुम्ही ICUमध्ये असेल तर 1200 रुपयापेक्षा जास्त चार्ज करता कामा नये, तर हे सर्व ठरवायचा अधिकार ते सुद्धा गव्हर्नमेंटला भेटतात करणं. ठीक आहे. या कायद्यांच्या अंतर्गत. आणि सर्वात महत्त्वाचं आहे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही बॅड रिझर्व होत आहे, ठीक आहे, बॅड जे काही रिझर्व होत आहेत तर ते रिझर्व करायची ऑथॉरिटी कोणाकडे आहे, ते रिझर्व करायची ऑथॉरिटी डिस्ट्रिक्टमध्ये हे डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे असते.
ठीक आहे. डिस्ट्रिक्टकडे कोणाकडे आहे, डिस्ट्रिक्टमध्ये कोणाकडे ही ऑथॉरिटी आहे तर डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे. तसंच जी आपली म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत तिथे म्युन्सिपल कमिशनरकडे ही ऑथॉरिटी असते की ते जाऊन ते बॅड्स वगैरे रिझर्व करू शकतात करणं. स्टेट लेवलवरती जर आपण बात केली तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे असतात ऑफ दी स्टेट हेल्थ अश्युरन्स सोसायटी, ठीक आहे, कुठलं स्टेट हेल्थ अश्युरन्स सोसायटीचे जे CEO असतात त्यांच्याकडे ही ऑथॉरिटी असते. ठीक आहे. तर तिन्ही आपण काय म्हणू तिन्ही स्तरवरती आपण बोललो. सर्वात आधी आपण डिस्ट्रिक्टवरती बोललो म्हणजे जिल्हा स्तरवरती तर जिल्हाधिकारी. ठीक आहे. तसंच जर म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल तर कोण येईल तर म्युन्सिपल कमिशनर येईल. आणि स्टेट लेवलवरती असेल तर कोण येईल तर स्टेट हेल्थ अश्युरन्स सोसायटी जे आहेत त्याचे CEO. ओके. त्यानंतर पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. खूपच महत्त्वाचा नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5 आला आहे. त्याच्यामध्ये अजून काही महत्त्वाचे आपल्याला डेटा दिला गेला आहे ते आपण एकदा वाचून घेऊया. ठीक आहे. रक्तक्षय रोखण्याचे आव्हान कायम, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील निरीक्षणातून उघड. ठीक आहे. रक्तक्षय म्हणजे काय तर अनिमिया. काल आपण एक PDF टाकली आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती आणि त्याच्यामध्ये आता हे सर्व ॲड करून मी दुसरी एक PDF तिथे अपलोड करून टाकेल लवकरच. ठीक आहे. तर बालके, महिला आणि पुरुष यांच्यातील रक्तक्षय म्हणजे ॲनिमिया रोखणे हे महत्त्वाचे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा ताज्या निरीक्षणांमधून स्पष्ट झाले आहेत. गरोदर महिलांमधील ॲनिमिया वगळता इतर सर्व नागरिकांमध्ये 2015-16च्या तुलनेत अनिमियाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहेत. ठीक आहे. 2015-16मध्ये आपण काय केलं होतं तर 2015-16मध्ये आपण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4 कंडक्ट केला होता आणि त्याचा जो डेटा आहे त्याचा जोडी आपण कम्पेअर करतोय कोणाला तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 5चा डेटाला. आणि आपल्याला असं समजतं की ॲनिमियाचा जो पर्सेंटेज होते 2000 म्हणजे 4मध्ये नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे 4मध्ये त्याच्यापेक्षा आता वाढ झाली आहे करणं. ठीक आहे. तसंच 6 महिने ते 5 वर्ष वयापर्यंतच्या बालकांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण वाढून 68.9% एवढे झाल्याचे दिसते. आणि हे राज्यस्तरावरचं सर्व डेटा आहे हे लक्षात ठेवा. 2015-16मध्ये हे प्रमाण 53.8% एवढे होते. शहरी बालकांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 66.3% तर ग्रामीण बालकांमधील ॲनिमियाचे प्रमाण 70.7% एवढे आहे. 15 ते 49 वर्ष वयोगटातील गरोदर नसलेल्या महिलांमध्येही ॲनिमियाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या वयोगटातील 47.9% महिलांना 2015-16मध्ये ॲनिमियाचे निदान झाले होते. सद्यस्थितीत हे प्रमाण 54.5% एवढे आहे. त्यापैकी 52.3% महिला शहरी तर 56.4% महिला ग्रामीण भागाच्या रहिवासी आहेत. त्याच वयोगटातील गरोदर महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण मात्र 49.3% वरून 45.7% आले आहे. त्यापैकी 44.2% महिला शहरी तर 46.5% महिला ग्रामीण भागात आहे. एवढे आकडे जर तुम्हाला लक्षात नाही राहिले तरी एक जनरल ट्रेंड लक्षात ठेवा की बाबा हो ॲनिमिया गरोदर महिलांमध्ये वाढलं आहे, 5 वर्षाखालील मुलांमध्ये वाढलं आहे, कुठे वाढ झाली आहे कुठे कमी आलं आहे ते तेवढं तरी निदान लक्षात ठेवा. ठीक आहे. एकदम तुम्हाला एक्झॅक्ट नंबर जर नाही लक्षात राहिले तरी, परंतु मेन्ससाठी तर हे नंबर्स खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. मेन्ससाठी नंबर महत्त्वाचे आहेत. ओके. त्यानंतर 15 ते 49 वर्ष वयोगटातील पुरुषांमध्येही अनिमियाचे प्रमाण लक्षणीय आहे. तब्बल 21.9% पुरुषांना अनिमिया आहे. त्यापैकी 17.4% पुरुष शहरी भागातील आहेत तर 25.4% पुरुष हे ग्रामीण भागातील आहेत. 2015-16च्या सर्वेक्षणानुसार पुरुषांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 17.7% होते. त्यामुळे पुरुषांमधील ॲनिमियाही वाढल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहेत. त्यानंतर आपण HIV बाबत जागृतीविषयी बघून घेऊया. HIV एड्स या आजाराच्या संसर्गाबाबत असलेल्या जनजागृतीमध्ये वाढ झालेल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही जनजागृती अधिक आहे. शहरी भागात 39.2% तर ग्रामीण भागात 30.1% महिलांमध्ये HIV संसर्ग आणि प्रतिबंध याबाबत माहिती आहे. शहरी पुरुषांमध्ये हे प्रमाण 50.7% आणि ग्रामीण पुरुषांमध्ये प्रमाण 35.1% एवढे आहे. निरोध वापरल्याने HIV संक्रमण कमी होते याची माहिती शहरी महिलांमध्ये 76.3% तर ग्रामीण महिलांमध्ये 68.5% आहे. शहरी पुरुषांमध्ये हे प्रमाण 89.6% आणि ग्रामीण पुरुषांमध्ये हे प्रमाण 79.8% एवढे आहे. 2015-16मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेने यंदा दिसलेली वाढ समाधानकारक आहे. तसंच ग्रामीण भागात धूररहित इंधनाच्या वापरावर भर देण्यात आलेला आहे. स्वयंपाकासाठी चुलीपेक्षा बायोगॅस, वीज, LPG अशा धूररहित इंधनांचा वापर करणाऱ्यांचा संख्येत वाढ झाल्याचे नोंदले आहे. हे प्रमाण 59% वरून
79% वाढले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण दुपटीने वाढले असून 33% 65% वाढल्याची नोंद आहे. तर शहरी भागातही 87% 95% पोहोचले आहे. आसाम, मेघालय, नागालँड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये धूररहित इंधनाचा वापर हा 45%पेक्षाही कमी असल्याचे आढळले आहे. तसंच महिला सबलीकरणाचा प्रवास मोठा. सर्वेक्षणातून समोर येणारी महिला सबलीकरणाची माहिती काही बाबतीत समाधानकारक आहे, काही बाबतीत मात्र अद्याप मोठा पल्ला गाठायचा आहे असे दिसते. विवाहित महिला घरातील महत्त्वाच्या निर्णयामध्ये सहभागी होण्याचे प्रमाण 89.8% आहे. 2015-16च्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ही वाढ नगण्य आहे. 34.7% महिला काम करतात आणि त्याचा पैशाच्या स्वरूपातील मुबदला त्यांना मिळतो. केवळ 22.9% महिलांच्या नावावर घर किंवा जमीन स्वरूपातील मालमत्ता आहे. मासिक पाळीच्या काळात आरोग्यदायी साधने उपलब्ध असलेल्या महिलांचे प्रमाण मात्र 66.1% 84.8% वाढले आहे. त्यामध्ये शहरी भागातील 90.2% तर ग्रामीण भागातील 80.1% महिलांचा समावेश आहे. प्रौढांमधील व्यसनाधीनता. 15 वर्षावरील प्रौढांमध्ये तंबाखू आणि अल्कोहोल सेवन या निकषावर 2015-16च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील माहिती स्पष्ट नाही. 15 वर्षावरील शहरी महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 6.6% तर ग्रामीण महिलांमध्ये हे प्रमाण 14.7% आहे. 15 वर्षावरील 26.2% शहरी पुरुष आणि 40.6% ग्रामीण पुरुष तंबाखूचे सेवन करतात. 15 वर्षावरील अल्कोहोल सेवन करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण महिलांचे प्रमाण नगण्य म्हणजे 0.4% एवढे आहे. मात्र पुरुषांमध्ये प्रमाण 13.9% एवढे आहे. त्यापैकी 13% पुरुष शहरी भागात तर 14.7% पुरुष हे ग्रामीण भागात आहेत. त्यानंतर ग्रामीण भागात इंटरनेट मोबाईलचा वापर कमीच. राज्य शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट आणि मोबाईलचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे NFHS 5च्या अहवालातून निदर्शनात आले आहेत. तसेच महिलांच्या तुलनेत पुरुष इंटरनेटचा वापर अधिक करत असल्याचेही यातून मांडले आहे. या अहवालानुसार राज्यात 61% पुरुष आणि 38% महिला इंटरनेटचा वापर करतात. शहरात इंटरनेटचा वापर 76% पुरुषांनी केला आहे तर ग्रामीण भागात 47% जणांनी केला आहे. राज्यात मोबाईलचा वापर करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण 45% 54% वाढले आहेत. शहरातील स्त्रिया मोबाईलचा सर्वाधिक म्हणजेच 68% वापर करत असून ग्रामीण भागात हे प्रमाण 43% नोंदवले आहे. शहरातील 54% स्त्रिया इंटरनेट वापर असून ग्रामीण भागात हे प्रमाण 23% आहे. ठीक आहे. त्यानंतर जन्मानंतर त्वरित स्तनपानात घट झालेली आहे. बाळाच्या जन्मानंतरच्या 1 तासाच्या आत केलेलं स्तनपान बाळाला आयुष्यभराच्या निरोगी आयुष्यासाठी पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती देते. त्यामुळे हे स्तनपान अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र 2015-16च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेत त्याचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. 2015-16मध्ये जन्मानंतर त्वरित स्तनपान देण्याचे प्रमाण 57.5% होते. नवीन सर्वेक्षणात हे प्रमाण 53.2% एवढे कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामध्ये शहरी भागातील प्रमाण 51.8% तर ग्रामीण भागातील प्रमाण हे 54.3% एवढे आहे. त्यामुळे जन्मानंतर पहिल्या 1 तासात बाळाला स्तनपान देण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे. तसंच आता कौटुंबिक हिंसाचारात सुद्धा वाढ झालेली आहे. तर 18 ते 49 वयोगटातील विवाहित स्त्रियांना पतीकडून होणाऱ्या शारीरिक किंवा लैंगिक छळाचे प्रमाण 21% 25% वाढल्याचे यात नोंदले आहे. युवतींचे लैंगिक शोषणही वाढलेत. 18 ते 29 वयोगटातील युवतींचा लैंगिक छळाचे प्रमाण 2.9% 6.2% इतके वाढले आहे. यात ग्रामीण भागातील युवतींचा जास्त छळ होत असल्याचे म्हटले आहे. तसंच बालक महिलांचं आरोग्याचे चित्र थोडंसं समाधानकारक आहे. तर 2015-16च्या तुलनेत शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. आपल्या राज्याची बात चालली आहे का, महाराष्ट्र राज्याची. बाळाच्या जन्मापूर्वी पहिल्या 3 महिन्यात होणाऱ्या तपासणीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहेत. 2015-16च्या सर्वेक्षणात हे प्रमाण 67.6% होते. सध्या ते 70.9% एवढे नोंदवण्यात आले आहे. यामध्ये शहरी भागात ते 69.5% तर ग्रामीण भागात 72% एवढे आहे. गरोदरपणात 100 दिवस लोह आणि फॉलिक ॲसिडचा
गोळ्या घेणाऱ्या महिलांचे प्रमाण 40.6%वरून 48.2%पर्यंत वाढले आहे. गरोदरपणात 180 दिवस लोह आणि फॉलिक ॲसिडचं गोळ्या घेणाऱ्या महिलांचे प्रमाण 28%वरून 30.9%वर आले आहे. त्यामध्ये शहरी महिलांचे प्रमाण 33.6% तर ग्रामीण महिलांचे प्रमाण 28.8% एवढे आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूती होण्याचे प्रमाण 2015-16च्या सर्वेक्षणानुसार 48.9% एवढे होते. त्यात वाढ होऊन सध्या 55.8% प्रसूती सरकारी रुग्णालयांमध्ये होत आहेत. शहरी भागामध्ये हे प्रमाण 50.8% तर ग्रामीण भागांमध्ये 59.5% एवढे आहे. शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती होणाऱ्याचे प्रमाण 2015-16मध्ये 20.9% होते. त्यात वाढ होऊन 25.4% प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरी भागात प्रसूती 30.6% तर ग्रामीण भागातील प्रमाण हे 21.5% एवढे आहे. ठीक आहे. तर प्रत्येक डेटा महत्त्वाचा आहे. स्वतःचे नोट्स याचे बनवून साईडला ठेवून द्या कारण आणि रोज त्याला थोडा रिवाईज करा म्हणजे ते नंबरसुद्धा आपले लक्षात राहतील. ठीक आहे. इथेनॉल वृद्धीसाठी साखर कारखाने सज्ज, 5 वर्षाचा आराखडा तयार, साखरेचे उत्पादन 20 लाख टनांनी कमी करण्याचे उद्दिष्ट. ठीक आहे. तर बेसिकली इथेनॉल जे प्रोडक्शन आहे त्याच्यावरती भर देण्यात आलेलं आहे. आता का असं करण्यात आलं तर आपल्यासाठी इथे एक महत्त्वाचं आहे ते नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल 2018. ठीक आहे. आपल्याला थोडीशी माहिती नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल विषयी घ्यायची आहे. तर लक्षात घ्या नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल 2018 होता. त्याच्यामध्ये काय डिसाईड करण्यात आला की 2030पर्यंत आपण जे पेट्रोल वापरतो आहे त्याच्यामध्ये 20% हा इथेनॉल असेल आणि जे आपण डिझेल वापरतो आहे त्याच्यामध्ये 5% हा बायोडिझेल असेल. ठीक आहे. काय बोललो मी की आपण 2030पर्यंत आपण काय करणार आहोत की आपण जे आता पेट्रोल वापरतो आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये फक्त 80% पेट्रोल आणि बाकी जे 20% आहे ते इथेनॉल असणार आहे आणि जे आपण डिझेल वापरतो आहे त्याच्यामध्ये आपलं जे 95% हा डिझेल आणि 5% जे आहे ते बायोडिझेल असणार आहे. ठीक आहे. हे आपण ठरवलं होतं, एक उद्दिष्ट ठेवलं आहे. कधीपर्यंत आपल्याला अचीव करायचं आहे तर 2030पर्यंत. कुठे लिहिलं गेलं आहे तर हे नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल्स 2018मध्ये आपण डिसाईड केलं आहे करणं. ठीक आहे. आता आपल्याला थोडीशी माहिती नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल विषयी घ्यायची आहे. तर नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल जे आहेत त्याचे आपण म्हणू की फीचर्स काय आहेत करणं. ठीक आहे. प्रामुख्य काय आहे तर सर्वात आधी तर त्याच्यामध्ये जे काही बायोफ्युल्स आहेत ठीक आहे त्यांना 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करण्यात आलेलं आहे. आता ती 3 कॅटेगरी कुठली आहे. पहिली आहे फर्स्ट जनरेशन बायोफ्युल. आता फर्स्ट जनरेशन बायोफ्युल म्हणजे काय तर आपण जे अन्न आहे ठीक आहे जे अन्न आहे त्याच्यामधनं आपण काय करतो तर जे आपण अन्न ग्रहण करतो त्याच्यातनं जे वेस्ट उरतो ना त्या वेस्टमधनं जे बायोफ्युल प्रोड्यूस होतं त्यांना आपण फर्स्ट जनरेशन बायोफ्युल म्हणतो. ठीक आहे. फर्स्ट जनरेशन बायोफ्युल कशातनं प्रोड्यूस होतात तर ते वेस्टमधनं प्रोड्यूस होतात. सेकंड जनरेशन बायोफ्युल काय असतं तर सेकंड जनरेशन बायोफ्युल ते बायोफ्युल असतात जे प्लांट्समधनं तयार होतात. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर प्लांट्स आणि वेस्टमधनं फरक काय तर बघा हे कन्झ्युम होऊन जे वेस्ट निघाले त्याच्यातनं परंतु इथे आपण स्पेसिफिक तसे प्लांट ग्रो करतो. आता इथे एक्झाम्पल घेऊ आपण शुगर केन. ठीक आहे. तर हे इथेनॉल प्रोड्यूस करण्यासाठीच आपण याला ग्रो करतो आहे. तसंच झालं जत्रोफा. तर हे बायोडिझेल प्रोड्यूस करण्यासाठीच आपण याला ग्रो करतो आहे. ठीक आहे. तर स्पेसिफिकली जे प्लांट्समधनं तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण सेकंड जनरेशन म्हणतो. तर थर्ड जनरेशन कुठलं झालं जे अल्गेमधनं ठीक आहे जे अल्गेमधनं तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो त्यांना आपण थर्ड जनरेशन म्हणतो. अल्गे म्हणजे शेवाळ. ठीक आहे. तर शेवाळमधनं जे तयार होतं ते थर्ड जनरेशन झालं. प्लांटमधनं जे तयार होतं ते सेकंड जनरेशन झालं आणि वेस्टमधनं जे तयार होतं ते फर्स्ट जनरेशन झालं. ठीक आहे. सध्या फोर्थ जनरेशनचा सुद्धा चाललं आहे यांचं म्हणजे फोर्थ जनरेशनचं बायोफ्युल आहे ते सुद्धा प्रोड्यूस करायचं आता प्रयत्न चालले. ठीक आहे. आता फोर्थ जनरेशन काय असेल तर लक्षात ठेवा जे आपण हे म्हणतो ना हां जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप जे असतात ठीक आहे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असतात तर त्यातनं जे बायोफ्युल प्रोड्यूस होणार आहे ना तर त्याला आपण फोर्थ स्टेजमध्ये ठेवणार आहोत. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर आपल्यासाठी महत्त्वाचं होतं फर्स्ट स्टेज बघितलं वेस्टमध्ये तयार होतं. सेकंड स्टेज स्पेसिफिकली प्लांटमधनं आपण तयार करतो ते आणि थर्ड स्टेज जो असतो जिथे आपण अल्गे म्हणजे शेवाळाचा उपयोग करतो. आता रॉ मटेरियल काय काय बघा इथेनॉल प्रोड्यूस करण्यासाठी तर शुगर केन ज्यूस म्हणजे गन्ने का ज्यूस. ठीक आहे. तसंच शुगर बीट झाला बीटरूट आपण ज्याला म्हणतो ना त्यानंतर स्वीट सोरगम झाला स्टार्च झाला ओके कॉर्न कसावा डॅमेज फूड ग्रेन व्हीट ब्रोकन राईस रोटन पोटॅटो म्हणजे सडलेले जे असतात ना पोटॅटो बटाटे ते सर्व तर हे सर्व याच्यासाठी रॉ मटेरियल आहेत. ठीक आहे. त्यानंतर
याच्यामुळे काय फायदा होणार आहे तर बघा, आता समजा एखादा शेतकरी आहे, ठीक आहे, शेतकरीनं मस्त आहे की माल बिल पिकवला, परंतु त्याचं उत्पादन एवढा खास झालं नाही, म्हणजे त्यांनी जो उत्पादन केलं आहे त्याची क्वालिटी एवढी खास नाही आहे. त्यांनी समजा राईस वगैरे उगवलं, पण राईसची क्वालिटी एवढी खास नाही, मग जेव्हा तो मार्केटमध्ये विकायला जातो तर त्याला तेवढा भाव भेटत नाही करणं. मग अशा वेळी तो काय करू शकतो, तो हा इथेनॉल जिथे बनतं आहे ना तिथे प्लांटमध्ये तो जाऊन स्वतःचं जे शेतमाल आहे त्याला विकू शकतो करणं. ठीक आहे, तर तिथे त्याला बेनिफिट होणार. तसं जे काही वेस्ट वगैरे झालं, आता आपल्याला माहीत आहे की आपल्या इथे स्टोरेज फॅसिलिटीज वगैरे नाही. एक्झाम्पल इथे पोटॅटोचंच घेऊ ना, तर पोटॅटो काय करा, जास्त टाईम ठेवलं तर ते खराब होतात ना. म्हणजे खराब झालेलं पोटॅटो काय, तर आधी तर शेतकऱ्याला नुकसानच झालं होणार होतं करणं, परंतु आता तो जाऊन त्याला ते इथेनॉल ब्लेंडिंग जे फॅक्टरीज आहेत तिथे त्याला विकू शकतो करणं. ठीक आहे, तर काय होणार आहे तर फार्मर्सला एक प्रोटेक्शन प्रोव्हाइड होणार आहे. तसंच वायबिलिटी गॅप फंडिंग होणार आहे. वायबिलिटी गॅप फंडिंग म्हणजे काय, की समजा तुम्हाला इथेनॉलसाठी प्लांट टाकायचं आहे, ठीक आहे, इथेनॉलसाठी तुम्हाला प्लांट टाकायचं आहे, परंतु तुमच्याकडे तेवढा पैसा नाही आहे. आता समजा 10 लाख रुपये, एक एक्झाम्पल घेतो आपण, 10 लाख रुपये जर लागणार होते, तुमच्याकडे 9 लाखच आहे, मग 1 लाखचं काय करणार तर 1 लाख तुम्हाला गव्हर्नमेंट देणार. ठीक आहे, वायबिलिटी गॅप फंडिंगचा अनुसार, आणि नंतर तुम्हाला ते परत करायचे. ठीक आहे, तर 1 लाख देणार तर कधीपर्यंत देणार तर 6 वर्षासाठी देणार आहे. ठीक आहे, किती वेळसाठी देणार आहे तर 6 वर्षापासून. ओके, 6 वर्षापर्यंत, म्हणजे तुम्ही कंपनी टाकल्या तर 6 वर्षापर्यंत तुम्हाला वायबिलिटी गॅप फंडिंग जे आहे ते तुम्हाला भेटू शकते करणं. ठीक आहे, आणि याच्या अंतर्गत त्यांनी 5,000 करोड जे आहेत ते साईडला ठेवलेत. ठीक आहे, तसंच आता दुसरं अजून काय महत्त्वाचं म्हणजे याचं बेनिफिट काय होईल तर बायोडिझेल जे आहेत, ठीक आहे, तसं त्याचं प्रोडक्शन अजून जास्त वाढेल करणं. ओके, आता एक्सपेक्टेड बेनिफिट्स काय आहे तर जे डिपेंडन्सी आहे आपली, आपण जे क्रूड ऑइल वगैरे इम्पोर्ट करतो, ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपलं खूप जास्त जे रेव्हेन्यू आहे ते बाहेरच्या देशामध्ये जातो ना, तर त्याच्यावर तो कमी करता येईल आपल्याला. ओके, आपले इम्पोर्ट्स जे आहेत फॉरेन कंट्रीमधून आपण जे क्रूड ऑइल वगैरे इम्पोर्ट करतो तर तो इम्पोर्ट्स आपल्याला कमी करता येतील. दुसरं एन्व्हायरमेंटची पण बेनिफिट आहे. ओके, हा एक क्लीन फ्यूल मानला जातो कारण बायोडिझेल आणि आपले हे बायोफ्युल्स जे आहेत ते. ठीक आहे, त्यानंतर हेल्थ बेनिफिट पण होईल कारण पोल्युशन कमी होणार. ओके, एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल. असं सांगितलं जातं आहे की एक जो प्लांट आहे, जो आपण एक प्लांट टाकणार आहोत, ओके, 2G बायो रिफायनरीचा, तो कमीत कमी 1200 लोकांना जॉब प्रोव्हाइड करू शकतो. ओके, तसंच जे आपले फार्मर्स आहेत त्यांच्यासाठी ॲडिशनल इन्कम. आता आपल्याला माहीत आहे की जे पंजाब आणि हरियाणामध्ये, ठीक आहे, स्टबल बर्निंगचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. जे परती असते त्याला ते लोक जळवून टाकतात. मग हे जे स्टबल आहे त्यांना तुम्ही आणून इथेनॉल प्लांटमध्ये द्या ना. ठीक आहे, त्याचं तुम्हाला पैसा भेटेल करणं, बरोबर की नाही. तर हे आपले जे फार्मर्स आहेत त्यांच्यासाठी बेनिफिशियल ठरू शकतो. रिसेंटली गव्हर्नमेंटने कुठले कुठले इनिशिएटिव्ह घेतलेत तर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने थोडे काही इनिशिएटिव्ह घेतलेत, तर ते आपण बघून घेऊया. तर हे जे डिपार्टमेंट आहे, कुठलं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी सुरू केलं आहे आपलं काय म्हणू त्याला 2G इथेनॉल आणि ट्रान्सफर द टेक्नॉलॉजी टू ऑइल मार्केटिंग कंपनी. ठीक आहे, 2G इथेनॉल बनवण्यासाठी जी काही टेक्नॉलॉजी लागते ना त्यांना ऑइल मार्केटिंग कंपनीला सप्लाय करायचा एक प्रायोरिटी बेसिसवरती सुरू केलं आहे. कोणी तर डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीने, की ज्याची करून काय होणार की जी काही कंपनीज वगैरे आहेत त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आली, मग आता ते काय करणार ते इथेनॉलचं प्रोडक्शन करणार. ठीक आहे, तसंच टेक्नॉलॉजी कुठली आहे ती लक्षात घ्या. टेक्नॉलॉजी आहे मायक्रो अल्गे बेस्ड सिवेज ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी. कुठली टेक्नॉलॉजी आहे मायक्रो अल्गे बेस्ड सिवेज ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तसंच त्यांनी मिशन इनोव्हेशन अँड बायोफ्युल प्लॅटफॉर्मसुद्धा स्टार्ट केलं आहे. याच्याने काय फायदा होणार तर जे काही ट्रेनर्स आहेत, ठीक आहे, म्हणजे जे काही ट्रेनिंगसाठी येतं तर त्यांना ट्रेनिंग दिली जाईल इथे की बाबा आपण कसं काय बायोफ्युअलमध्ये हा काम करू शकतो करणं. ठीक आहे, तर बेसिक ट्रेनिंग प्रोव्हाइड करेल कुठल्या मिशनच्या अंतर्गत, मिशन इनोव्हेशन अँड बायोफ्युचर प्लॅटफॉर्म. आणि याच प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत ते इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ठीक आहे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स जे आहेत त्यांच्या जोडीसुद्धा हा कोलॅबोरेशन करणार. ठीक आहे, स्कीम लक्षात ठेवा, मिशन इनोव्हेशन अँड बायोफ्युचर प्लॅटफॉर्म. ठीक आहे, त्यानंतर दुसरी जी स्कीम आहे ते आहे प्रधानमंत्री जीवन योजना. ठीक आहे, प्रधानमंत्री जीवन योजना 2019मध्ये याला स्टार्ट करण्यात आला. आता याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर या स्कीमचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आपलं जे 2G इथेनॉल सेक्टर आहे ना, 2G इथेनॉल सेक्टर त्याच्यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंटला अजून जास्त वाढवणे. ठीक आहे, प्रधानमंत्री जीवन योजना जे 2019 आहे त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे की आपले 2G इथेनॉल सेक्टर जे आहे तिथे कमर्शियल यूज आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे त्याला अजून जास्त वाढवणे. ठीक आहे, आणि कमर्शियल प्लांट जे आहेत त्यांना एस्टॅब्लिश करणे म्हणजे त्यांना प्रस्थापित करणे.
तसंच इथेनॉल ब्लेंडिंगविषयी आपण बोललो की 2018मध्ये बायोफ्युल पॉलिसी आली होती. त्याच्यानुसार आपण काय बोललो तर इथेनॉलला पेट्रोलमध्ये ब्लेंड करायचं आहे किती 20%ने आणि जे बायोडिझेल आहे त्याला 5%ने. कधीपर्यंत 2030पर्यंत. तसंच गव्हर्नमेंटने अजून काय केलं तर GST जे लागत होता बायोफ्युलवरती किंवा इथेनॉलवरती, ठीक आहे, किती होतं ते आधी 18% होतं, त्याला कमी करून 5% केलं. कशावरती इथेनॉलवरती. हां, आणि हे कोणाचं डिसिजन होता तर मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसने. ओके. तसंच दुसरी स्कीम होती ती होती गोबरधन स्कीम. गोबरचा फुल फॉर्म काय इम्पॉर्टंट आहे. गोबरचा फुल फॉर्म आहे गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस, ठीक आहे. आणि ही स्कीम कधी आली होती तर ती स्कीम 2018मध्ये आली होती. आता गोबर स्कीमचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह काय होतं तर फार्मिंग सेक्टरमध्ये, ठीक आहे, फार्मिंग सेक्टरमध्ये जे काही वेस्ट प्रोड्यूस होतं ना गाव पातळीवरती, तर त्याचा वापर करायचा आणि त्याच्या माध्यमातून आपण काय करायचं तर आपण बायो जे म्हणजे बायोफ्युल्स जे आहेत त्यांना प्रोड्यूस करायचं, ठीक आहे. तर जे बघा कावडंग झाला, ठीक आहे, म्हणजे जे गाईचा जो वेस्ट असतो तो झाला, सॉलिड वेस्ट झाला जो आपल्याला फार्ममधनं भेटते म्हणजे शेतीमधनं भेटते, तर त्याचा उपयोग करून आपण काय करायचं कंपोस्ट, बायोगॅस आणि बायो CNG हे सर्व बनवायचं. तर याचा फायदा काय होणार तर आपलं जे गाव पातळीवरती जे गाव आहे ते सुद्धा स्वच्छ राहणार आणि आपल्याला बायोफ्युलसुद्धा बनवता येणार, ठीक आहे. म्हणून याला जे आहे ही जी स्कीम आहे गोबर स्कीम त्याला स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या अंतर्गत लॉन्च करण्यात आलं आहे, ठीक आहे. अजूनही चालू आहे महत्त्वाची ही स्कीम. ओके. त्यानंतर रुको इनिशिएटिव्ह बघू. रुको इनिशिएटिव्ह जे आहे ते FSSI म्हणजे काय फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी लॉन्च केला. याचं काय होणार आहे तर जी काही यूज्ड कुकिंग ऑइल आहे ना, यूज्ड कुकिंग ऑइल म्हणजे काय की आपण घरी जे तेल वगैरे वापरतो, ठीक आहे, तर एकदा का यूज झाला त्याला पुन्हा पुन्हा यूज करणे हा सेहतसाठी हानिकारक असतो. म्हणजे काय एकदा का यूज झाला तर नंतर त्याला फेकून देतात आपण. तर तुम्ही फेकून देण्यापेक्षा एखाद्या कंपनीला द्या जे याचा वापर करून बायोडिझेल बनवणार, ठीक आहे. तर हे आहे आपली रुको स्कीम. रुकोचा फुल फॉर्म काय आहे रिपर्पज यूज्ड कुकिंग ऑइल, ठीक आहे. कोणी स्टार्ट केलं आहे तर त्याला FSSIने स्टार्ट केलं आहे. ओके. आणि इथे एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे टोटल पोलार कंपाऊंड आणि 25% जर हे टोटल पोलार कंपाऊंड जास्त झाले तर तो जो ऑइल असतो तो आपल्या हेल्थसाठी हा हार्मफुल असतो, ठीक आहे. तर हे आपण थोडेसे इनिशिएटिव्ह वगैरे बघितलं आणि आपली नॅशनल पॉलिसी ऑन बायोफ्युल बघितलं. ओके. त्यानंतर कोरोना रुग्णांवर ओझोन उपचार गुणकारी, ठीक आहे. सध्या एक पुण्यामध्ये एक रिसर्च झाला जे आपले कोविड पेशंट्स आहेत त्यांच्यावरती आणि तिथे समजलं की ओझोनचा वापर करून जे रुग्णांवरती ट्रीटमेंट केली गेली त्यांच्यामध्ये चांगले रिझल्ट्स आलेत, ठीक आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय ओझोन, तर लक्षात ठेवा ओझोनचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे O3, ठीक आहे. O3 हा केमिकल किंवा इम्पेरिकल फॉर्म्युला कोणाचा ओझोनचा, ठीक आहे. बाकी ओझोनविषयी माहिती आपण आपल्या एन्व्हायरमेंटच्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके. खूप जास्त महत्त्वाचे ओझोन. पुढे बघू अजून काही न्यूज आहे महत्त्वाची. ओके. पर्यावरण संवर्धनाचे समूहास्त्र बघा हा तुम्हाला प्रिलिममध्ये विचारलं जाईल, चान्सेस कमी आहे, परंतु एसे रायटिंगमध्ये खूप चांगलं असं कंटेंट आहे, आपण ते यूज करू शकतो. तर मी एकदा वाचून घेतो ते, ठीक आहे. तर दैनंदिन गरजांसाठी सुमारे 40,000 वनस्पती आणि प्राण्यांचा वापर करत असल्याचे मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अहवालामध्ये म्हटले आहे, ठीक आहे. माणूस आपल्या दैनंदिन गरजांसाठी सुमारे 40,000 वनस्पती आणि प्राण्यांचा वापर करत असल्याचे मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अहवालात म्हटले आहे. यात जंगलांची झाडांची होणारी तोड प्रामुख्याने अधोरेखित करायला हवी. संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संवर्धन आणि जागृतीसाठी घोषित केले आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का. संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संवर्धन आणि जागृती घोषित केले होते. असं संवर्धन कार्यात अनेक स्थानिक जमाती स्थानिक समूह हे महत्त्वाची कामगिरी बजावत असतात. असंच मोलाचा वाटा उचलतात ते या जंगल परिसरात राहणारे आदिवासी, मग भारतातले भिल्ल, कोरकू, गोंड असोत वा अमेरिकेतील रेड इंडियन असो किंवा ऑस्ट्रेलियाचे विविध जमातींचे मूल निवासी असोत. या साऱ्यांचं संस्कृतीचा मुळाशी निसर्गप्रेम आहे. जैवविविधतेचे सामूहिक संवर्धन करण्यात असाच एक समाज म्हणजे आफ्रिकेतील बांटू. मानव प्राण्याला निसर्गाशी जोड ठेवणारी संघभावना जागवणारी उबंटू ही संकल्पना, तर बांटू या शब्दाचा अर्थ आहे माणुसकी, बंधुभाव, परस्पर सहाय. पर्यावरण संवर्धनासाठी असे एकमेकांच्या सहकार्यातून होणारे संवर्धन ही आता काळाची गरज आहे. मी आहे कारण आम्ही आहोत हा उबंटू या संकल्पना मागचा मूळ अर्थ. सहअस्तित्वाची जाणीव म्हणजे इतरांच्या अस्तित्वालाही स्व-अस्तित्वा इतकेच महत्त्व देणारी ही संकल्पना आहे. 1994 साली नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या भाषणात तिचा उल्लेख केल्यानंतर आफ्रिकेबाहेरील त्यावर विचार सुरू झाला.
सुरुवातीला लोकशाही संवर्धन, जागतिक शांतता यापुरती मर्यादित राहिलेली उबंटू विषयीची चर्चा नव्या सहस्त्रकात पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने घडू लागली. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत हे उबंटू तत्त्व मनात रुजले आणि तर निसर्गाच्या अस्तित्वाची जाणीव व्यापक होईल हा त्यामागचा हेतू. दुसरे म्हणजे निसर्ग रक्षणाच्या जोडीनेच निसर्ग संपत्तीचा व्यवस्थित वापर कसा करावा याचा आदर्शही जगभराच्या स्थानिक वनवासी जमातींनी आधुनिक समाजापुढे ठेवला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास ही आता जागतिक समस्या बनली असून तिचा निराकरणासाठी सर्वत्र प्रयत्न होण्यात दिसत आहेत. त्यास अधिक प्रयत्नावर भर देणाऱ्या या संकल्पनेची जोड दिली तर नक्कीच काही रचनात्मक घडू शकते. ठीक आहे, तर तुम्ही एसे जेव्हा लिहितात ना तर तिथे हे उबंटूची संकल्पना जी आहे त्याला वापर करू शकतात पर्यावरण संवर्धनासाठी. ठीक आहे, पुढे बघू. व्यक्तिवेधमध्ये महत्त्वाचं आहे रुद्दाम नरसिंहाविषयी लिहिलं गेलं आहे. ठीक आहे, तर भारताच्या अवकाश कार्यक्रमात 1980च्या दशकात पहिल्या काही प्रक्षेपणाचे उड्डाण अपयशी झाले असतानाही खचून न जाता तो कार्यक्रम पुढे नेण्याचा ज्याचा सिंहाचा वाटा होता त्यातील एक वैज्ञानिक म्हणजे 14 डिसेंबर रोजी कालावश झालेले रुद्दाम नरसिंहा. त्यांच्या प्रयत्नातूनच पुढे ASLV ऑगमेंटेड सॅटेलाईट लॉन्च व्हेकल उड्डाणे यशस्वी झाली. त्यामुळे आज आपण गगनयानसारखा मानवी अवकाश मोहिमांचे स्वप्न पाहत आहोत. ASLV नंतर ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक व भूमिसंकालिक उपग्रह प्रक्षेपकांची उड्डाणे यशस्वी झाली होती. भारतीय अवकाश संशोधन संस्थाचे इस्रोचे सर्वच अवकाश मोहिमांची भिस्त या 2 प्रक्षेपणांवर आहे. त्यांच्या यशस्वीतेचे श्रेय नरसिंह यांना द्यावे लागेल. ASLV या प्राथमिक प्रक्षेपणाची काही उड्डाणे अपयशी झाल्यावर त्यातील दोष दुरुस्ती करण्यासाठी इस्रो तेव्हाचे अध्यक्ष व प्रसिद्ध वैज्ञानिक सतीश धवन यांनी ज्या 2 समित्या नेमल्या होत्या त्यात नरसिंहाचा समावेश होता. वायुगतिकीतील तज्ज्ञ या नात्याने त्यांनी ज्या सूचना केल्या त्यातूनच ASLVची उड्डाणे नंतर यशस्वी झाली. प्रत्येक वैज्ञानिकाकडे असायलाच हवेत असे स्पष्ट वक्तेपणा व धाडस हे दोन्ही गुण त्यांच्यात होते. त्यांच्या निधनाने वैज्ञानिक समुदायातील एक घडाडीचे नेतृत्व हरपले आहे. नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरी व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज या 2 महत्त्वाच्या संस्थांचे नेतृत्व करीत असताना वायुगतिकी तज्ज्ञ या नात्याने त्यांनी नेहमीच इस्रो मोलाची साथ दिली. या संस्थांचे नेतृत्व करताना त्यांनी शैक्षणिक व आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाला प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांनी कामगिरी उठून दिसली. भारताचे रफाल म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेजस या हलका लढाऊ विमानाची रचना व विकास यात त्यांचा मोठा वाटा होता. केवळ भारतच नव्हे तर योगविद्या, भारतीय तत्त्वज्ञान, इतिहास व गणित यात त्यांची रुची होती. नरसिंह यांचा जन्म आंध्र प्रदेश अनंतपूर जिल्ह्यातील रोद्दाम गावाचा. त्यांचे शिक्षण म्हैसूर विद्यापीठात झाले. आई वडील त्यांनी रेल्वेत नोकरी करावी अशी वाटत होती पण वेगळा मार्ग निवडून बेंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या नामांकित संस्थेत दाखल झाले. नंतर ते बेंगळूरच्या सेंट्रल कॉलेज येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांच्यासह त्यांना काम करायला मिळाले. पुढे अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन ते भारतात परतले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या समवेत त्यांनी डेव्हलपमेंट इन फ्लुइड मेकॅनिक्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी हे पुस्तक लिहिले आणि त्यांना पद्मविभूषण किताबाने गौरवण्यात आले होते. ठीक आहे, तर हे आपण बघितलं कोणाविषयी, रुद्दाम नरसिंहाविषयी. अजून एक महत्त्वाची न्यूज आहे ती आहे महाराष्ट्र CCTNS प्रणाली अव्वल. ठीक आहे, तर पोलीस तपासात मदतीसाठी सुरू करण्यात आलेला क्राईम अँड क्रिमिनल ट्रेनिंग नेटवर्क सिस्टम प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केल्याने महाराष्ट्र CCTNS योजनेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. राष्ट्रीय गुन्हे सांख्यिकी संस्था नॅशनल रेकॉर्ड क्राईम ब्युरो NCRB कडून दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परिषदेत महाराष्ट्र CCTNS प्रणालीला पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पोलीस तपासामध्ये CCTNS प्रणालीची मदत होते. या प्रणालीच्या माध्यमातून देशपातळीवर गुन्हे आणि गुन्हेगारांची माहिती संगणकावर त्वरित उपलब्ध होते. देशभरात CCTNS प्रणालीचा प्रभावीपणे वापर महाराष्ट्रात केला जात आहे. या प्रणालीचं कामकाज राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID कडे सोपवण्यात आलेलं आहे. थोडीशी माहिती आपण CCTNS विषयी घेऊया. ठीक आहे, तर याचा फुल फॉर्म काय आहे, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम. ठीक आहे, फुल फॉर्म लक्षात घ्या, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम. ठीक आहे, हा प्रोजेक्ट जो आहे त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत आपण काय केला तर जे काही भारत देशामध्ये 14,000 पोलीस स्टेशन्स आहेत ना त्यांना आपसमध्ये जोडायचं काम या जे सिस्टम आहे त्याच्या माध्यमातून आपण केला. त्याच्यामुळे काय झालं ते आपण जे काही म्हणजे समजा आता
महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडला आहे, ठीक आहे. तर ते जे गुन्हेगार आहे ते समजा उद्या जाऊन तामिळनाडूमध्ये बसला, तर तामिळनाडू जे पोलीस आहे त्यांनासुद्धा ही माहिती प्रोव्हाइड करायला मदत होईल करतं, ठीक आहे. आधी काय व्हायचं, आधी आपल्याला माणसं वगैरे पाठवायला लागायची की बाबा तुम्ही डॉक्युमेंट द्या, हा व्यक्ती इथे होता का, तर ते व्यक्तीचे इन्फॉर्मेशन ते फक्त त्या राज्यात असायची ना. आता नाही, आता त्याला आपण काय केलं, तर त्याला आपण अख्खा देशामध्ये प्रसारित करू शकतो हा CCTNSच्या माध्यमातून, ठीक आहे. त्याच्यामुळे काय होईल, तर गव्हर्नन्स जे आहे त्याला मदत होईल. ओके. आणि याला इम्प्लिमेंट कोण करते, तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जी आहे ती या अख्खी जे सिस्टम आहे त्याला इम्प्लिमेंट करायचं काम करतो, ठीक आहे. हा जो प्रोजेक्ट आहे त्याला इम्प्लिमेंट करायचं काम करतो आहे. 2008मध्ये जे मुंबईमध्ये हल्ला झाला होता, ठीक आहे, 2008मध्ये मुंबईवरती जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर पोलीसचं जे सिस्टम आहे, ठीक आहे, पोलीस सिस्टममध्ये सुधार म्हणून आपण हा CCTNSला यूज केला होता. ओके. पहिल्यांदा याची जे म्हणजे लक्षात ठेवा 2009मध्ये जे आपले काय म्हणू त्याला CCEA कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स होती, त्यांनी याला अप्रुव्हल दिलं होतं, ठीक आहे. आयडिया मांडली होती ते 2008मध्ये होम मिनिस्टर P चिदंबरम यांनी मांडली होती. आणि फॉर्मेशन जो झाला होता तो 19 जून 2009मध्ये झाला होता, ठीक आहे. आणि भारतामध्ये पहिल्यांदा याला पायलट बेसिसवरती कधी लॉन्च करण्यात आला, तर 4 जानेवारी 2013मध्ये लॉन्च करण्यात आला. आणि तेव्हा जे होम मिनिस्टर होते ते होते सुशील कुमार शिंदे. आता एवढं होम मिनिस्ट्री बोलते म्हणून काय लक्षात घ्या, हे जे CCTNS जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते, ठीक आहे. गृह मंत्रालय जे आहे त्याचा अंतर्गत येतो आपला CCTNS. ओके. तर आपण हे CCTNS विषयी माहिती बघितली. ओके. भारताने पाकिस्तानावर विजय मिळवून बांगलादेश अस्तित्वात आणणाऱ्या युद्धाला 16 डिसेंबर रोजी 50 वर्षे पूर्ण झाली. 1971चा ह्या युद्धात भारताने पाकिस्तानला केलेला पराभव विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी विजय दिवस निमित्ताने नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीदांना आदरांजली वाहिली, ठीक आहे. तर लक्षात घ्या कुठला दिवस, तर 16 डिसेंबर 16 डिसेंबर दरवर्षी जो आहे तो आपण विजय दिवस म्हणून साजरा करतो, ठीक आहे. जेव्हा आपण बांगलादेशला लिबरेट केला तेव्हा आपले पंतप्रधान कोण होते, तर ते इंदिरा गांधीजी होते, ठीक आहे. इंदिरा गांधी होते तेव्हा आपले पंतप्रधान, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं होतं. चला बाकी पुढे जाऊया. सर्व धर्मांतील नागरिकांसाठी एकच आधारावर घटस्फोट. आता बेसिकली इथे काय चाललं आहे, तर इथे आपलं युनिफॉर्म सिव्हिल कोड, ठीक आहे, आपलं जो DPSP आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 44, तर त्याच्यासाठी इथे सांगितलं गेलं की बाबा प्रत्येक व्यक्तीसाठी घटस्फोटची जी प्रोसिजर आहे ती सेम असली पाहिजे करणं. थोडीशी तर माहिती आहे ते आपण बघून घेऊ पटापट. घटस्फोटाविषयी संबंधित कायदे कलम 14, 15, 21 आणि 44 तपासून एकाच आधारावर घटस्फोट मिळवण्यासाठी भारतीय विधी आयोगाला सूचित करण्याचे निर्देश देऊ असे सरन्यायाधीश SA बोबडे आणि न्यायमूर्ती AS बोपन्ना आणि सुब्रमण्यम यांच्या पीठाने सांगितले. सध्या हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन धर्मियांना हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोट दिला जातो, तर मुस्लिम, पारशी आणि ख्रिश्चन धर्मियांना विशेष विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोट दिला जातो. तर परदेशी व्यक्तीशी विवाह झाला असल्यास परदेशी विवाह कायद्याअंतर्गत घटस्फोट घेता येतो. हिंदू विवाह कायद्यानुसार बालविवाह, कोड, नपुंसकता आदी कारणासाठी घटस्फोट दिला जातो. मात्र हीच कारणे इतर धर्मांच्या घटस्फोटाच्या कारणांमध्ये नाहीत, ठीक आहे. तर हे आपण बघितलं की वेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळी प्रोव्हिजन्स आहेत करणं. प्राण्यांपासून होणाऱ्या आजारावर प्रतिबंधासाठी यंत्रणा, ठीक आहे. तर कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगाने विविध प्राण्यांचा नव्याने उद्भवणाऱ्या आजारांची साखळी तोडण्यासाठी लवचिक निरीक्षण प्रणाली निर्माण करण्याचे दिशेने पाऊल उचललेले आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे का, हा एक रिपोर्ट पब्लिश केला आहे नीती आयोगाने. नीती आयोगाने नुसतेच विजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण ही श्वेतपत्रिका जाहीर केली असून त्यात वरील बाब नमूद करण्यात आली आहे. खूप जास्त महत्त्वाचा हा का, 2035मध्ये विजन 2035 भारतातील सार्वजनिक आरोग्य सेवेचे निरीक्षण, ठीक आहे. श्वेतपत्रिकेत 4 महत्त्वाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहेत. त्यात भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था निरीक्षण प्रणाली अधिक उत्तरदायी करणे, आरोग्य सेवेत नागरिकांच्या अभिप्रायाची सोय करणे, आजारांचे निदान, प्रतिरोध आणि नियंत्रणासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील माहितीसाठी आदानप्रदान प्रणाली अधिक सुधारणा करणे आदींचा समावेश आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहे, डॉक्टर राजीव कुमार. सदस्य आहे डॉक्टर विनोद के पॉल. मुख्य कार्यकारी अधिकारी आहे अमिताभ कांत आणि अतिरिक्त सचिव आहेत डॉक्टर राकेश सरवाल यांनी हे श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे, ठीक आहे. लक्षात ठेवा उपाध्यक्ष कोण आहे, तर राजीव कुमार आहेत. विनोद के पॉल जे आहेत ते सदस्य आहे. CEO जे आहे ते अमिताभ कांत आहे आणि अतिरिक्त सचिव जे आहेत ते डॉक्टर राकेश सरवाल आहेत.
ओके, आणि श्वेतपत्रिकेचं नाव लक्षात ठेवा. आता आपल्याला माहिती घ्यायची सामाजिक, आर्थिक आणि जातीगत जनगणना SECC 2011 विषयी. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाची न्यूज आहे इथे, आपण बघून घेऊया ते. ओके ओके तर सन 2011मध्ये दशवार्षिक जनगणनेत समांतरपणे सन 1931 नंतरची देशातील पहिली सामाजिक, आर्थिक व जातीगत जनगणना म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस सर्व 640 जिल्ह्यांमध्ये करण्यात आले. ठीक आहे, लक्षात ठेवा किती जिल्हे आहेत भारतामध्ये, तर 640 जिल्हे आहेत. ठीक आहे, डिस्ट्रिक्ट आपण म्हणतो त्याला. तर राज्यातील व देशातील आरक्षणाबाबतचा चालू घडामोडींच्या संदर्भाने या जनगणनेबाबत प्रश्नांची अपेक्षा उमेदवारांना करता येईल, यासाठी या जनगणनेबाबत परीक्षा उपयोगी मुद्दे ह्या लेखात देण्यात आले आहेत. ठीक आहे, तर जनगणना प्राधिकरणे, या जनगणनेचे स्वरूप व निकष यांच्या अनुषंगाने 3 प्राधिकरणांकडून ही जनगणना करण्यात आली. ग्रामीण भारतामध्ये आर्थिक जनगणना केंद्रीय ग्रामविकास विभागाकडनं, शहरी क्षेत्रामध्ये आर्थिक जनगणना गृहनिर्माण व शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाकडनं, जातीगत जनगणना गृह मंत्रालयाचा अधीन जनगणना आयुक्त व भारताचे महानिबंधक रजिस्ट्रार जनरल यांच्याकडनं करण्यात आली. सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011साठी 3 प्रकारच्या निकषांचा आधार घेण्यात आला आहे. त्याची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे. वंचित श्रेणीमध्ये आपोआप समावेशनाचे निकष. खालील 5 पैकी किमान एक निकष लागू होणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंब यांचा वंचित श्रेणीमध्ये आपोआप समावेश करण्याची तरतूद करण्यात आली आहे. निवास व घर नसलेली कुटुंबे, हाताने मैला वाहणारी कुटुंबे, अनाथाश्रमामध्ये राहणारे तसेच निराधार व्यक्ती, कायद्यान्वये सुटका झालेले वेठबिगारी, आदिवासी समूह. देशातील एकूण 17.91 कोटी ग्रामीण कुटुंबापैकी 16.50 लक्ष कुटुंबे 0.92% या 5 निकषाच्या आधारावर वंचिततेच्या श्रेणीमध्ये आपोआप समाविष्ट झाली आहेत. वंचित श्रेणीतून आपोआप वगळण्याचे निकष. पुढील एकूण 14 निकषांपैकी किमान एक निकष पूर्ण करणारा व्यक्ती किंवा कुटुंब वंचित श्रेणीतून आपोआप वगळण्याची तरतूद करण्यात आली आहे. दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी मोटर वाहनांची मालकी, 3 चाकी, 4 चाकी यांत्रिकीकृत कृषी उपकरणांची मालकी, ₹50,000पेक्षा जास्त मर्यादेचे किसान क्रेडिट कार्ड धारक, सरकारी कर्मचाऱ्यांचे कुटुंब सदस्य, शासनाकडे नोंदणीकृत अकृषिक उपक्रमांमध्ये कार्यरत कुटुंबे, कुटुंबामध्ये ₹10,000पेक्षा जास्त उत्पन्न असलेले सदस्य, आयकर किंवा उत्पन्न करदाता, व्यवसाय करदाता, 3 व जास्त खोल्यांचे पक्के घर असणारे, रेफ्रिजरेटरची मालकी, लँडलाईन फोनची मालकी, एका सिंचन साधनासहित 2.5 एकरपेक्षा जास्त सिंचन जमिनीची मालकी, 2 व जास्त पीक हंगामाचे 5 एकर व त्यापेक्षा जास्त सिंचित जमिनीची मालकी, एका सिंचन साधनासहित 7.5 एकरपेक्षा जास्त जमिनीची मालकी. देशातील एकूण 7.05 कोटी ग्रामीण कुटुंबे 39.39% या 14 निकषांच्या आधारे वंचिततेच्या श्रेणीतून आपोआप वगळली गेली आहेत. वंचिततेचे निकष. उपरोक्त मुद्दा 1 व 2 मधील निकष लागू न होणाऱ्या 10.69 कोटी ग्रामीण कुटुंबांची वंचितता ठरवण्यासाठी पुढील 7 निकषांचा आधार घेण्यात आला आहे. एका खोलीची कच्ची घरे असणारी कुटुंबे 2.37 कोटी, 18 ते 59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेली कुटुंबे 65.15 लाख, 16 ते 55 वयोगटातील पुरुष सदस्य नसलेली महिला कुटुंब प्रमुख असणारी कुटुंबे 68.96 लाख, सक्षम प्रौढ सदस्य नसलेली विकलांग व्यक्तीची कुटुंबे 7.16 लाख तसेच 0.04%, अनुसूचित जाती जमाती कुटुंबे 3.86 कोटी म्हणजे 21.53%, 25 वर्षे वयापेक्षा जास्त वयाचं सुशिक्षित सदस्य नसलेली कुटुंबे 4.21 कोटी, अंग मेहनतीचे काम करणारी भूमिहीन कुटुंबे 5.37 कोटी. ग्रामीण भागात 2 कोटी कुटुंबाकडून वंचिततेबाबतची माहिती प्राप्त होऊ शकलेली नाही. उर्वरित सर्व 8.69 कोटी कुटुंबे वरील 7 पैकी 1 व अधिक निकषांच्या आधारे वंचित कुटुंबाच्या श्रेणीमध्ये समाविष्ट झालेली आहेत. सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 अहवालातील काही महत्त्वाचे मुद्दे. देशातील ग्रामीण भागामध्ये एकूण 12.83% कुटुंबे महिला कुटुंब प्रमुख असणारी आहेत. याबाबतीत लक्षद्वीप 40.64% व केरळमध्ये 26.25% आघाडीवर असून राजस्थान व दिल्ली दोन्हीमध्ये 8.97% सर्वात मागे आहेत. महाराष्ट्रात एकूण 12.17% कुटुंबामध्ये महिला कुटुंब प्रमुख आहेत आणि याबाबत राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या यादीत महाराष्ट्र 24व्या क्रमांकावर आहे.
देशातील 13.37 कोटी जवळपास 75% ग्रामीण कुटुंबाचे मासिक उत्पन्न रुपये 5,000पेक्षा कमी आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास 71% ग्रामीण कुटुंबाचे मासिक उत्पन्न रुपये 5,000पेक्षा कमी आहे. ठीक आहे. तसंच देशातील एकूण 28% ग्रामीण कुटुंबाकडे मोबाईल व लँडलाईन कुठल्याही प्रकारचा दूरध्वनी नाही. मात्र 68% ग्रामीण कुटुंबातील सदस्यांकडे मोबाईल फोन्स आहेत. कुठल्याही प्रकारचा दूरध्वनी नसलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण कुटुंबाचे प्रमाण आहे 36.58%, तर मोबाईलधारक कुटुंबाचे प्रमाण आहे 58%. देशातील एकूण 56% ग्रामीण कुटुंबे व महाराष्ट्रातील 53% ग्रामीण कुटुंबे भूमिहीन आहेत. देशातील एकूण 1.54%, तर महाराष्ट्रातील 1.68% व्यक्ती कुठल्याही ना कुठल्याही प्रकारे विकलांग आहेत. अहवालविषयी बघून घेऊया. ग्रामीण भारतातील या जनगणनेतील सामाजिक व आर्थिक वंचित कुटुंबाची आकडेवारी सन 2016मध्ये प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यातील जागतिक आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. जातीगत आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे. तसेच शहरी भागातील आकडेवारीत ही अद्याप प्रसिद्धी करण्यात आलेली नाही आहे. देशातील ग्रामीण कुटुंबाच्या उत्पन्न, संपत्ती, निवास, जमीन धारण, भूमिहीनता, रोजगार, शिक्षण, सक्षम व्यक्तींची स्थिती, महिलांची स्थिती अशा आर्थिक व सामाजिक स्तराबाबत महत्त्वाची माहिती या अहवालांमध्ये मांडण्यात आली आहे. सुमित बोस तज्ञ समिती सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस जनगणना अहवालाचा आधार आहे. कल्याणकारी योजनांचे लाभार्थी आणि त्यामधील प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत शिफारस करण्यात ही तज्ञ समिती नेमण्यात आली. खूप जास्त महत्त्वाची बरं, कुठली? सुमित बोस. ठीक आहे. या समितीने केवळ प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांबाबत आपल्या शिफारसी सादर केल्या आणि या योजनेतील आकडेवारी ही अद्ययावत करत राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले. ठीक आहे. सुमित बोस तज्ञ समिती. तर हे आपण बघून घेतलं कशाविषयी, तर सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस 2011 विषयी. ठीक आहे. अजून पुढे काय महत्त्वाची न्यूज आहे का? खूप न्यूज आहेत. ध्वनिलहरी लिलाव मार्चमध्ये. ठीक आहे. आता इथे लक्षात ठेवा की आपण 5G जे आहे 5G स्टार्ट करणार आहे भारतामध्ये. ठीक आहे. मग त्याच्यासाठी जे काही स्पेक्ट्रम्स आहेत, ठीक आहे, ध्वनिलहरी जे लिलाव असतं त्याला स्पेक्ट्रम म्हणतो आपण. ठीक आहे. तर स्पेक्ट्रम जे आहेत तर स्पेक्ट्रमचं आता काय होणार आहे, ऑप्शन्स होणार आहे. तर ते आता स्टार्ट करणार आहे कधी? मार्चमध्ये. लक्षात ठेवा 5Gसाठी एक महत्त्वाची कमिटी आहे, त्यांचं नाव आहे पॉलराज कमिटी. कुठलं? पॉलराज कमिटी. ठीक आहे. पॉलराज कमिटी महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. पॉलराज कमिटी, पॉलराज. ठीक आहे. चला त्यानंतर पुढे बघून घेऊ. फिक्कीचं अध्यक्षपदी उदय शंकर यांची निवड. मध्यम क्षेत्रातील उद्योजक उदय शंकर यांनी 2020-21 सालासाठी फिक्कीचे अध्यक्ष म्हणून सोमवारी धुरा हाती घेतली. वॉल्ट डिस्नी कंपनीचे आशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष, स्टार आणि डिस्ने इंडिया या वाहिन्याचे प्रमुख असलेले उदय शंकर यांनी अपोलो हॉस्पिटल समूहाच्या संगीता रेड्डी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे घेतली. त्याच्यासह हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता हे फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील. इंडियन मेटल्स अँड फेरो ॲलॉयज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शुभ्रकांत पांडा हे चेंबरचे उपाध्यक्ष असतील. ठीक आहे. आता आपण थोडीशी माहिती फिक्कीविषयी घेऊ. तर फिक्कीचा फुल फॉर्म काय लक्षात घ्या? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक आहे. काय? फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. कधी प्रस्थापित झाली होती? 1927 साली प्रस्थापित झाली होती. कोणी प्रस्थापित केली होती? तर महात्मा गांधीजीच्या शिफारशीनुसार GD बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूर. कोण? GD बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूर यांनी मिळून ही ऑर्गनायझेशन एस्टॅब्लिश केली होती. हे एक ओल्डेस्ट म्हणजे सर्वात जुनी ऑर्गनायझेशन आहे. ठीक आहे. जे काय करते, जे बिझनेस फील्डमधली जी काही लोक आहेत त्यांना रिप्रेझेंटेशन देते. नॉन फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे. कुठल्या प्रकारचं प्रॉफिट होत नाही ते. ठीक आहे. ते स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस तसंच जे MNCs असतात त्यांनासुद्धा काय करते, तर त्यांनासुद्धा इथे मेंबरशिप देते. ओके, मेंबर्स बनवते. आणि आता जर बघितलं आपण तर 2,50,000 एवढे कंपनीज हे फिक्कीचे मेंबर्स आहेत. भारताचे सध्या ते 12 स्टेट्समध्ये आहेत आणि 8 कंट्रीमध्ये. ठीक आहे. 12 स्टेट आणि 8 कंट्रीमध्ये यांचं हे प्रभाव आहे करणं फिक्कीचा. ठीक आहे. तसंच आता आपण ETA कार्नेटविषयी बघूया. तर ETA कार्नेट हा एक प्रकारचा पासपोर्ट असतो. ठीक आहे. कोणासाठी? तर गुड्ससाठी. आपण जे सामान वगैरे नेतो ना, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पासपोर्टसारखं एक डॉक्युमेंट लागतं. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, तर ETA कार्नेट. ETA कार्नेट काय करतो, तर ETA कार्नेट जे काही आता फिल्म इंडस्ट्री आहे, जर्नलिस्ट आहे, इंजिनियर्स आहे, म्युझिशियन्स आहेत किंवा इंडस्ट्रीचे जे काही पर्सनल्स आहेत की त्यांचे ते सामान वगैरे न्यायचे असतात, तर त्यांना टॅक्स फ्री आणि ड्युटी फ्री हे इम्पोर्ट एक्सपोर्टची काय करतो, इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रोव्हाइड करतो टॅक्स फ्री. पण ते फक्त 1 वर्षासाठी. आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला तिथे टॅक्स आणि इम्पोर्ट ड्युटी भरावी लागेल. ओके. आणि ETA कार्नेट हा जो डॉक्युमेंट आहे ते प्रोव्हाइड करायची
एक्सक्लुझिव्ह ऑथॉरिटी कोणाकडे आहे, तर एक्सक्लुझिव्ह ऑथॉरिटी म्हणजे फक्त आणि फक्त फिकी तो हा ETA कार्नेटचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते प्रोव्हाइड करतो त्यांना. ठीक आहे. तर ही आपण माहिती घेतली कोणाबद्दल, फिकीबद्दल. आणि आता अध्यक्षपदी कोण आलेत, तर उदय शंकर आलेत. ओके. तर हे होतं आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये. कुठल्याही प्रकारचे डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. PDF जी आहे ते आमच्या टेलिग्रामचं जे चॅनल आहे तिथे अपलोड केली जाणार. टेलिग्राम चॅनल जॉईन करायची लिंकसुद्धा तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाणार. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.